हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्येही आप्याचं पीठ किंवा आपलं इडलीचं पीठ कसं फुगून येतं ते. त्यासाठी 3 डाळी घेतल्या आहेत. आप्यासाठी म्हणून मी 3 डाळी घेते. मिश्र डाळींचे आप्पे असल्यामुळे मी ह्यामध्ये हरभरा डाळ, मुगाची डाळ आणि उडीद डाळ 1-1 वाटी घेतली आहे आणि रेशनचे तांदूळ 3 वाटी घेतले होते. यामध्ये थोडेसे मेथी दाणे घालून दिवसभर हे भिजवत ठेवायचं. त्यानंतर रात्री ते वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर आपण एका बंद झाकणाच्या डब्यामध्ये किंवा छान असं ते कुकरमध्ये घेऊ शकतो. कुकरमध्ये घेतल्यामुळे काय होतं, ज्याला ती आपण झाकण घालतो त्यामुळे त्या वाफेने पीठ आपलं छान फुगून येतं. त्यानंतर आपण सकाळी आता त्याचे आप्पे तयार करणार. आप्यासाठी म्हणून मी थोडंसं पीठ आधी बाजूला काढून घेतलं आणि त्यामध्ये धना जिरा पूड, थोडीशी हळद, मीठ घातलं आहे. कोथिंबीर भरपूर अशी घातली आहे आणि त्याचे आप्पे तयार करून घेतले आहेत. तव्याला तेल लावून आप्पे तयार करून घ्यायचे. त्यानंतर चटणीसाठी म्हणून ओलं खोबरं, थोडेसे आपण फुटाण्याची डाळ, त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातले, जिरे घातले, थोडीशी गोड साखर घातली आहे आणि आपण ह्यामध्ये तिखट घातलं आहे. चटणीही झाली आहे आणि आप्पेही झाले आहेत. कशी वाटली रेसिपी?